हा यशोदेचा हरी, गोपिकासे कृपा करी. वेणू वाजवितो हरी, सर्व देवांशी सहाय्य करी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आईसे देई प्रेम काही कळा. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे काकुलती. मस्तक हे पायावरी, यावर करी संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक हे पायावरी, यावर करी संताचा, यावर करी संताचा, आज दिनांक 15/4/2025 ते आज 22/4/2025 हा जो मधला कालावधी आहे. गेल्या वर्षी आपण अष्टमीला भगवान परमात्म्याची असती पाणी आणि आपली पूर्व परंपरा इथली की भगवान परमात्म्याचा वाढदिवस आपण साजरा करतो. पूर्व परंपरा. मग ज्या तिथीला हे अधिष्ठान आपल्याला बसवता आलं, त्या तिथीचा आपण काय करतो? वाढदिवस म्हणून उत्सव साजरा करतो. तेव्हा आता खऱ्या अर्थाने आमचे गुरुतुल्य होऊन गेलेले थोर महापुरुष की ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला कीर्तन काय आहे, पारायण काय आहे, ही सगळी मंडळी हाताला धरून ज्यांनी इथं उभं राहून हे सगळं कार्य सुरू केलं. असे आमचे असणारे आदरणीय ब्रह्मीभूत वैकुंठवासी गुरुतुल्य दत्तोबा महाराज खानविलकर, कशाची तम बाळगली नाही महापुरुषांनी, कशाची नाही. पंढरपूरला जाऊ, कोणतेही फडकरी आदराने उभे राहून त्यांचा सत्कार करणार, आदरानेच बोलावणार. आमचा विदर्भ आहे, शेगाव सारख्या ठिकाणी महाराजांचं कीर्तन तिथं दरवर्षी नित्य नियमाने व्हायचं म्हणजे व्हायचं. वराडी भाषेतली मंडळी महाराजांची वराडी भाषा ऐकण्याकरता तिकडे बोलवायची नाही. आणि विशेष म्हणजे आमच्या गुरुजींच्याकडनं आमचं नातं असल्यामुळं मला एकदम म्हणले, तू जसा गुरुजीचा आहे ना तसा माझा ये म्हणले. एवढं लक्षात ठेव. चिंचोली फाट्यावर कार्यक्रमाला बोलवलं तर इथनं रिक्षात आले, तिथं आमची ही पोर आली, यांच्या बरोबर बसून आली तिथं. यांना माहिती की त्यांनी हे सगळं आपल्याला शिकवलंय. आपल्या असणाऱ्या गावातला हनुमंतरायाचा जन्मोत्सव असेल, माझ्या प्रभू रामरायाचा जन्मोत्सव असेल, आपल्या बेलापूर खुर्द मध्ये हे दोन्ही कार्यक्रम त्यांनी सुरू केले. आणि खऱ्या अर्थाने भगवान नरसिंहाचा जो जन्मोत्सव असायचा ते 9 दिवसाचा कार्यक्रम आपल्या वाड्यात तुम्हीच करायचे. 10 दिवसाचा 15 दिवसाचा कार्यक्रम, मी तर 10च म्हणलो. तिथंही कशाची तम बाळगत नसत. मग तिथनं पासून ही जी त्यांनी कीर्तन पारायण सोहळा आपल्या श्री क्षेत्र बिल्वपुरी तथा वनामध्ये जो सुरू केला, त्याला आजचे 44 वर्ष. महाराजांनी 21 वर्ष अविरत गेलं आणि तिथनं पुढं भगवंतापाशी स्थिर झाल्यानंतर परतही आपल्याला चालवायला सांगितलं, पोरांनो आता हे पुढं तुम्ही चाला, तुम्ही थांबू नका. थांबणं हा पुरुषार्थ नाही. तुम्ही टीव्हीवर कीर्तन ऐकत, आमचे इंदुरीकर महाराज बोलतात, आता थांबायचं का? येणाऱ्या संकटावर मात करायची. हा माणसाचा पुरुषार्थ आहे. तसं त्यांनी आपल्याला मार्ग दावून दिलाय
आणि त्या मार्गाने आपण सर्वच जण श्रद्धायुक्त अंतःकरणाने चालत आहोत. आपली ही जी संपूर्ण पंचकृषी आहे, या पंचकृषीवर अनेक साधूंचे, संतांचे का या भगवंतासाठी आपल्यावर उपकार आहेत. म्हणून जो अभंग आहे महाराज, कोण पुण्य त्यांचा होईन सेवा, जिही द्वंद्वाधिक दुरावले. भगवंताला विनंती केली आमच्या तुकोबारायणी, ऐसे वर्म मज धावी नारायणा. पण पुढेही सांगतात महाराज, बहु अवघड आहे, पण भगवंत तुमच्या कृपेशिवाय त्यांची भेट नाही. म्हणून इथं तीर्थ आहे, संत आहेत आणि भगवंत आहेत. जे पुण्य आमच्या श्री क्षेत्र पंढरपुरी आहे, तिथं तीर्थ आमचं त्या ठिकाणी जे काही कुंड आहे, दगडी कुंड, त्यामधलं तीर्थ आहे. संपूर्ण चंद्रभागा त्याच्यामुळं तीर्थ झालेली, पण मूळ तीर्थ तिथं आहे. भक्तराज पुंडलिक रायाच्या समोर. बोला काय नाव आहे त्याचं? लोहदंड तीर्थक्षेत्र. लोहदंड हे तीर्थ आहे तिथं, आणि त्याच्यामुळे अख्खी आमची चंद्रभागा तीर्थरूप आहे. नंतर भक्तराज आमचे पुंडलिक राय आहेत. आणि जो अखंड असणारा माझा भगवान परमात्मा, करुणा वरुणालय भक्तवत्सल असा असणारा, या जगाचा चालक पालक मालक, एकमेव अद्वितीय असणारे जे परब्रह्म आहे, ते विटेवर उभं आहे, कटेवर कर ठेवून सर्वांच्यासाठी सर्व काळ आणि सर्वत्र उभं आहे. विठालाय विठालाय. तेव्हा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सांगता जर असेल तर ती फक्त खाल्यानेच. दिंडी सोहळा असेल, पारायण सोहळा असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, हे सगळे कार्यक्रम फक्त फक्त काल्याच्या प्रसंग. आणि काला त्याला म्हटलंय, माझ्या माऊलीची गवळण शेवटच्या चरणात काला काय आहे सांगते. तिच्या ती बोलते, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नव्हे गे माये, काही केल्या वेगळा नव्हे गे माये, काही केल्या वेगळा नव्हे गे माये, जीवीचा जिव्हाळा, बाप देवीवरू जीवीचा म्हणायचं कशाला, ती गवळण सांगते. काही केल्यानंतर ज्याचं पृथक्करण होऊच शकत नाही, त्याला काला म्हणते. ही तिची एक रूपता आहे. हे पारमार्थिक भाषेत जीव आणि शिव हे ब्रह्मैक्य, याला काला म्हटलंय. आणि याच्यासाठी कथा आहेत, कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, दिंड्या आहेत, पारायण आहेत, अखंड हरिनाम सप्ताह आहेत. आणि या सगळ्याची सांगता म्हणजे भगवान परमात्म्याने आमच्या गोपाळांना ज्यावेळेस हे शेवटचा पॉइंट मी डायरेक्ट सुरुवातीलाच बोलतोय, याचं कारण थोडंसं वेगळं आहे. कारण विषय असा आहे महाराज, अलीकडे आपल्याकडे सगळ्याच ठिकाणी दहीहंडी फोडली जाते, बरोबर आहे ना. पण आमची तुकोबराय म्हणतात, पाहता गवळणी, पाहती गवळणी तवती फोडीती दुधानी. फोडीती दुधानी नाही ना, पालथी दुधानी शब्द आहे तिथे. तिला माहिती आहे आज मी दूध या दुधाण्यात तापवलेलं आहे, मला याची उद्या गरज आहे.
ती धुते, स्वच्छ करून पालथं घालून ठेवते, उद्या त्याचा वापर करते का फोडती? आमची तुकोबाराय सांगायला विसरले नाहीत. फिरविला घट फोडीला चरणी. कुठं फोडलाय? फोडायचं ठिकाण ते लक्षात ठेवा. आता मग हे कसं बाबा? शंका आहे आमची. ठीक आहे, आमची पूर्वीची श्रद्धाळू माणसं होते. आमच्या पूर्वजांनी जे काही केले परंपरेत काला दिलाय. पण या जगाच्या मालकांनी तिथं 2 सूचना केल्यात. पहिली सूचना आमच्या गोपाळांना केली, तुम्ही या ठिकाणी प्रसाद घेतल्यानंतर यमुना मैयावर हात धुवायला जायचं नाही. आला ना विषय लक्षात? याचा अर्थ तुमच्या हाताला चिकटलेले कण हे सुद्धा पवित्र आहेत आणि ते वाया जाता उपयोगीचे नाहीत. कारण याच्या अपेक्षेने काल्याची आशे देव जळे मासे. हो, देवाधिक मंडळी याच्या अपेक्षेने तिथे येऊन थांबलेली. आणि दुसरी सूचना केली, पाणीही प्यायला कोणीही जाऊ नका. म्हणजे किती भगवंतांनी त्या ठिकाणी पवित्रता सांगितली. आणि तुकोबाराय जो काही शिंके लाविले दुरी, याच्या शेवटचं चरणे तुका म्हणे, हाती ठोका का टोका? टोका टोका. तुम्ही कोणी बोलू नका, ते आचार्य आहेत आमचे परमार्थातले, त्यांचा आता अधिष्ठान आहे. आम्ही ठोका आणतो संजू भाऊ का टोकाचा विचार करतोय? टोका. आणि तिथं गाथ्यात पहा, त्याचा अभ्यास करा. सांगा डॉक्टर साहेब काय इथं विचार मांडावे. माझे परमपूज्य गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कारुण्यमूर्ती ब्रह्मानंद महाराज तथा बाप्पू गुरुजी मालुंजीकर उभ्या हयातीत त्यांनी दहीहंडी कुठं फोडली नाही, उभ्या हयातीत. आणि त्यांचा मी चालाय. आणि मी आजपर्यंत दहीहंडी कधी फोडली नाही. मला बऱ्याच ठिकाणी उठवलं फोडायला, म्हणलं तिथं ब्रह्मवीणा लावा, तो प्रसाद ओतून घ्या, एकही कण खाली पडू देऊ नका, आणि तो महाप्रसादात मिसळा. काय चुकीचं आहे सांगा याच्यात? सांगा डॉक्टर साहेब काय याच्यात वेगळं आहे? चालू करा ओंकार महाराजांचा नामा म्हणे टोकी भोकी नव्हे तोडा. नामा म्हणे टोकी भोकी नव्हे तोडा. नामा म्हणे भोकी नव्हे तोडा. पवित्र तो प्रसादे पवित्र तो प्रसादे निर्मळ. पवित्र तो प्रसादे निर्मळ. पवित्र तो प्रसादे निर्मळ. महाराजांनी नामदेवरायाचं प्रमाण दिलंय. आणि इथं सोमुखी भगवान परमात्मा सांगतात. आता लक्षात ठेवा, ते आमच्या नामदेवरायाचं साधूचं प्रमाण आहे, संतांचं प्रमाण आहे. अत्यंत प्रेमी भगवान परमात्म्याला ज्यांनी आपल्या प्रेमाने बोलायला लावावं ते आमचे आदरणीय थोर महापुरुष नामदेवराय आहेत, संत आहेत. पण इथं भगवंत स्वतः वर्णन करतात. 2 सूचना दिल्या आहेत की तुम्ही हे करू नका. ज्या क्षणाला आम्ही ठोका आणतो महाराज फोडतो, त्या क्षणाला आम्ही प्रत्येक जण आम्हाला अपेक्षा आहे त्या दहीहंडीचं खापर का असणं आपल्याला मिळावं. बोला, त्यासाठी धावत आहेत का नाहीत? हा त्याच्यावर तो त्याच्यावर तो त्याच्यावर फोडतो, मग त्या प्रसादाचा विचार केला जातो. तिथं आपण विष्णू सहस्रनामामध्ये सुरुवात करता वेळेस बोललेले आहेत. युधिष्ठिर सांगतो, पवित्रणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम वयो पिता. अरे हा तो जगाचा मालक आहे. आणि आदरणीय बंशी बाबांनी सुद्धा गुरुजींना नेवाशात काल्याचं कीर्तन दिलं आणि तिथं हातात काठी आणून दिली. गुरुजींनी बाबांना हात जोडून सांगितलं बाबा. आणि मग हे तिथं विषय म्हणलं. माझ्या बंशी महाराजांच्या डोळ्यात खळ 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 पाणी. गुरुजी आजपर्यंत नाही रे मला कोणी सांगितलं, नाही सांगितलं.
म्हणून ब्राह्मण द्विज जो शब्द आहे, भगवंतांनी पूजा करण्यासाठी 17व्या अध्यायात 14वा श्लोक आहे महाराज. पहिलं ठिकाण सांगितलंय देव, दुसरं ठिकाण सांगितलंय द्विज, तिसरं ठिकाण सांगितलंय गुरु आणि चौथं ठिकाण सांगितलंय प्राज्ञ. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य हिंसांच शारीरम तप उच्यते. का पूजा करण्यायोग्य ब्राह्मण आहेत? माऊलीची ओवी जे का धुरीचे ब्राह्मण का शब्द वापरतात? अरे हे तिथं त्यांनी आत्मसात केलेले, याच्यासाठी तपश्चर्या. आणि आज चिंतन रूपी सेवे करता समोर आलेला जो अभंग आहे, आमच्या वारकऱ्यांनी सांगितलं होतं, बाबा ये दशे चरित्र अभंग. कारण हे चिंतन रूपी सेवे करता समोर आलेला अभंग आमच्या श्री संत नामदेवरायाच्या दासी जनाबाई यांचा अभंग आहे. आणि वर्णन असं आहे महाराज, कोणतीही गवळण घ्या, ती फक्त तिची अवस्था त्या गवळणीत व्यथित करते. पण ही गवळण डोळ्यासमोर आल्यानंतर पहिल्या क्रमांकात तुम्हाला विचार डोळ्यासमोर आलाय, गोकुळ डोळ्यासमोर उभं राहते. दुसऱ्या ध्रुवपदामध्ये ज्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्याच्या लीला आहेत, वेणू ज्याला म्हटलं जाते, बासरी ज्याला म्हटलं जाते, जी वाजवली माझ्या भगवान परमात्म्याने, ते चिंतन स्वतंत्र आहे. आणि तिसऱ्या गोक्रमांकाचं जे चरण आहे तिथं जनाबाई महाराज म्हणतात, धावे धावे गाई पाठी. तुमच्या भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये जी गोचारण लीला आहे भगवान परमात्म्याची, पहा स्वतंत्र वर्णन काय आहे तिथं. आम्ही म्हणतो आमच्या या सगळ्या गोकुळातल्या गोपिकांनी यशोदा मैयाकडे तक्रारी केल्यामुळं त्यांना दुसऱ्या दिवशी काय पाठवलंय काही वेळ कमी, वेळ संपली आपली कीर्तनाची. 11:30 वाजत येतील, 5-10 मिनिटं फक्त टाइम असेल. किती वाजले? 11 वाजले. 11 वाजले. आणि 11:30ला जे विठ्ठल करायचंय तुम्हाला यायचे. विठ्ठला विठ्ठला त्या गोचरण लीलामध्ये माझा भगवान परमात्मा यशोदा मैयाला बोलतात, मैया गायीची सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे. कशासाठी आलेलो आहे? तेव्हा मी आता 5 वर्षाचा पूर्ण झालोय. काय झालोय? मला 6वं वर्ष आता माझा भगवान परमात्मा तर 5च वर्षाचा, तर मला 76 सुरू होऊन गेले. त्यावेळेस माझा लाला यशोदा मैयाला सांगतात, मग गो सेवा करायची आणि त्याच्यासाठी मी आलेलो आहे. मागच्या अवतारात मला काही करता आलं नाही. हा काना तिथं रडतोय, आईच्या पायाला कव घातली त्यांनी आणि ढसा रडायला लागला. आम्ही वर्णन करतो या सगळ्यांच्या तक्रारीमुळे आम्ही त्यांना तिकडे पाठवलंय. नाही, तुम्ही त्यांचा भाव पहा, आत घुसा आणि मग चिंतन करा. त्या क्षणाला माझ्या यशोदामाया बसल्या खाली मटकन, म्हणजे काही काळजी करू नकोस. मग तो दिवस गेलो, दुसऱ्याच दिवशी ही निघायची तयारी. पण यांना पायातलं व्यवस्था, ज्याला जुती म्हणतात हिंदीत, आपल्या मराठीत ज्याला पायतान म्हणतात, मग काहीचं बूट असेल, काहीची चप्पल असेल, जे जे काही मिळेल ते आपण वापरतोय. हे सगळं तयार केलंय. पण त्या अवस्थेत माझ्या लालाने आपल्या मैयाला सांगितलं, मैया एवढे जे गायी आहेत, हे जे गोधन आहेत, प्रत्येक गायी बिना सगळ्या जंगलात जाते, काट्यात जाते, दगडात जाते, उन्हात जाते, पावसात चिखलात जाते. काय त्यांच्या पायात? तर मग मी पायात घालणार नाही. मी कोणी त्यांचा सेवक आहे. भगवान परमात्म्याची जी नावच अशी बदललीत, बाळकृष्ण स्वतंत्र नावे, गोपाल कृष्ण स्वतंत्र नावे.
ज्या क्षणाला गोपालन करण्याकरता हा भगवान परमात्मा निघालाय त्या क्षणाला तो गोपाल कृष्ण आहे. त्या ठिकाणी आमचे गवळणी बोलतात. गवळणी कोण आहेत याचं चिंतन चालतं चालतं आपल्या डोळ्यासमोर सांगतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला पार पुढे घेऊन पुन्हा मागे घेऊन ज्या क्षणाला मथुरेवरनं माझे बलराम दादा आणि हा जगाचा मालक द्वारकेला गेले. कथाभागी माझ्या रुक्मिणी मातेचं हरण त्या क्षणाला. तिथून गेल्यानंतर पत्र गेलं. सगळा व्यवहार काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि त्यांचे असणारे रुक्मी बंधू आहेत, बरोबर आहे ना, रुक्मीच नाव आहे त्यांचं. युद्ध झालं. माझ्या भगवंतांनी त्यांना बांधलं, आपल्या रथाला मागून टाकून घेऊन आतमध्ये ठेवलं. दाऊ पण बरोबर आहेत, हा जगाचा मालक बरोबर आहे. द्वारका गाठली. यांना मोठ्या महालात ठेवले आईसाहेबांना. त्याच्या अगोदरच माझ्या दाऊंनी सांगितलं, अरे तू आपला संबंधी झालाय आता आणि त्याची अशी दशा करणं बरोबर नाही. हे आमचे बलराम दादा बोलतात. मग त्यांना सोडलं. ते आमच्या रुक्मिणी मातेच्या हृदयात शिरलं की किती माणसं ही चांगली, कधीच आमचं घर फुटणार नाही. कारण माझे जर भायाचे या पद्धतीचे तर आम्हाला काय आतमध्ये घुसायचा विचार. आणि 2-4 दिवस गेले. लग्नाचा मुहूर्त काढला. लक्षात घ्या परत विषय. लग्नाचा मुहूर्त काढला पण माझा भगवान परमात्मा रुसून बसला. काय झाला हो, त्यावेळेस दाऊनी विचारलं, कान्हा का रे असं करतोस आता हे सगळं करायचंय आपलं सगळं. दादा तुम्हाला एक सांगू, माझी यशोदा मैया आणि माझे नंद बाबा असल्याशिवाय मी लग्नाला उभा राहणार नाही. हे माझ्या लालाने तिथं सांगितलंय. निरोप आलाय गोकुळामध्ये. नंद बाबाला निरोप कळला, यशोदा मैयाला कळला. नंद बाबा बोलले, द्वारका किती लांब आहे, आम्ही तिथं जाऊ शकत नाही. पण मी माझ्या लालाचा इथंच लग्नाचा सोहळा साजरा करतो. अख्ख्या गोकुळाला मी जीव घालतो इथं, पण आमचं येणं होणार नाही. परत दूत माग गेलं. हा निरोप कळल्यावर हे दोघं भाऊ रथ झुपून आलेत. आले तसे व्रजभूमीवर गेलेत. गोकुळात नाही आले सुरुवातीला. चिंतन पहा त्या ठिकाणचं. आणि त्या क्षणाला गोकुळातल्या जेवढ्या गाया व्रजभूमीवर होत्या, जे गोलोक होते, गोपाळ होते, ते सगळेच याच्या चिंतनात मूर्छित अवस्थेत पडले होते. परवा आपल्याकडे बासरी वादनाचा कार्यक्रम झालाय. लक्ष देऊन ऐका, सगळे चिंतन डोळ्यासमोर ठेवा. त्यावेळेस आम्ही मध्येच शब्दाने म्हणायचो, विभर होऊन नाचा. अरे तुमची दशा पाहिजे ती, त्यावेळेस तुमची ती विभर अवस्था आहे. शब्द नाही तुम्हाला विभर करू, तुमची आतली अवस्था विभर करू शकते. आणि मग तुमचा देह भाव हरपू शकतो. आणि मग तुकोबाराचे पहिल्या दिवशी जो अभंग घेतला होता, सदा नाम घोष, त्याचं 3रं चरण आहे, असवायसा कोठे आठवची नाही, देहीच विधी. ही काय नुसतं उभं राहून नाचून देहीच विधी होऊ शकतात? त्याच्याकरता आतून सुटलं पाहिजे. जशी माझी बासरी आतून मोकळी आहे, तिचं तप आहे. 6-7 छिद्र तिला पाडलेत, तरी तिने हुस केलं नाही. म्हणून ती माझ्या भगवंताला प्रिय आहे. लक्षात ठेवा. कुठंही असलं, जेवायच्या टायमाला सुद्धा बासरी माझ्या लालाने खाली ठेवलीच नाही काका. ती आपल्या इथं कमरेत खोवली, कमरेत खोवली. आणि ज्या क्षणाला हे गेले, व्रजभूमीत उभे राहिले दोघही बंधू. अंगावरती राजभूषण आहेत, राजवस्त्र आहेत. आणि तशा अवस्थेत उभे राहिल्यानंतर सगळ्या गोपाळाकडे पाहतायत, एकही बोलायला तयार होईना. माझा भगवान परमात्म्याने हात जोडले. अरे काय एवढे निष्ठुर झालात,
का अशी पाहता, मला ओळखलं नाही का? आणि त्यावेळेस माझ्या वृंदावन मधली वृंदादेवी प्रकट झाली काका. आणि ती वृंदादेवी माझ्या भगवान परमात्म्याला, द्वारकेच्या राजाला बोलू लागली, तुम्ही जर या वेशात इथं आलात बोललात ना, एकही तुमच्या बरोबर बोलणार नाही, एकही. हे राजवस्त्र तुम्हाला उतरून ठेवावे लागतील. आणि त्या क्षणाला माझ्या कन्हैयाने पटला. माझ्या वृंदा देवीने घोंगडी दिली समोर, हातात काठी तिने दिली त्या क्षणाला. आणि मग माझा लाला तयार झालाय. आणि मग तिथून हे भावंड दोघही तसेच गोकुळात गेले, तसेच. आणि तिथे गेल्यानंतर संपूर्ण गोकुळ त्याच मूर्छित अवस्थेत आहे, याच्या चिंतनात पडलेले. आणि याला आमचं शास्त्र सांगतंय, चिंतन चिंतने तद्रुपता. कधी होईल? बाहेरून दाखवल्यावर नाही. माय बापा, आतून तयारी करा, आतून तप करा, अभ्यास करा. त्या अवस्था तुम्हाला आजही नाही झाल्या तर व्यासपीठावर उभं राहणं बंद करीन. आम्ही प्रयत्न करत नाहीत, आम्ही साधना करत नाहीत, आम्ही तप करत नाहीत, आणि अपेक्षा त्या व्यक्त करतो. कोणती कशा प्राप्त होते? रिकीबी मी पावन ब्रह्म बताव. अजूनही तशी अवस्था. तुमच्या साधनेला फळे, तुमच्या तपाला फळे. आणि ज्यावेळेस माझा असा डोक्यावरचे 11 वर्षापर्यंत केस काढले नव्हते माझ्या कन्हैयाचे, सगळे जे बटा होते, जे बुरबुर बुरबुर कुरळे केस उडत होते, ते प्रत्येक केस आमचे आदरणीय ऋषी मुनी जपी तपी योगी हे तिथं त्यांनी डोक्यावरती धारण केले होते. किती बारीक विचार आहे, काय विचार तिथं पाहत चालावा. आणि आमची अवस्था, आम्हाला बाहेरचे एवढे एवढे नाही माय बाप, असं कुणाही विचार. तिथं गेल्यानंतर आमच्या जनाबाई महाराज तिथंही उभे होते. हो. आणि तिथं उभ्या असताना सगळ्या गोपिकांना, सगळ्या गोकुळातल्या असणाऱ्या गोलोक शब्द वापरलाय तिथं, त्या सगळ्याच गोपिकांना उद्देशून माझ्या जनाबाई महाराज अभंगातलं पहिलं चरण, यशोदेचा रे, यशोदेचा श्री संत जनाबाई महाराज आजही दासी म्हणून ते घेत आहेत. आणि त्यांच्या मुखातनं जे हे शब्द बाहेर पडलेत, हा त्या क्षणाला ओळखलंय, हाच तो लाला आहे, हाच तो कन्हैया आहे, हाच तो कान्हा आहे, ज्याने अख्खं गोकुळ हैराण करून सोडलं होतं असं आपण म्हणतोय. पण नाही, त्या ठिकाणच्या ज्या लीला आहेत त्या प्रत्येकाच्या उद्धारासाठी माझ्या लालाने केलेल्या आहेत, प्रत्येकाच्या उद्धारासाठी. थोडं डोळ्यासमोर ठेवलं तर आपण चिंतन जर गेलं, आमचे गर्गाचार्य
आमचे यादव वंशाचे कुलगुरू आहेत, बरोबर आहे ना. आमच्या यशोदामय्याने आपल्या घरी आनंदोत्सव झालाय म्हणून त्या ठिकाणी गर्गाचार्यजींना बोलवलंय. ते कुणाचं खात नव्हते, कारण हा धर्म आहे आणि ज्याचं त्याचं त्यांनी पाळावं हा नियम आहे. हो, त्याला विलाज नाही. विठाला 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 ज्या क्षणाला तिथं सगळी पूजा अर्चा झाली, माझा लाला बसलेला आहे टुकटुक. ती म्हणले मग तुम्ही गुरुजी जेवण. म्हणले मला तुम्ही कोरडा शिदा द्या. मी इथून माझ्या यमुनामाईवर गेले, स्नान करून आले, कळशी भरून आणली आणि स्वतः तिथं सारवण सुद्धा चुलीचं केले. हे लक्षात ठेवा, इतकं बारीक त्यामधलं चिंतन आहे. शेण आणलं, आमच्या असणाऱ्या गोमातेतनं जे गोमूत्र ज्याला म्हणतो ती म्हणजे साक्षात गंगामाई आहे, आणि शेण ज्याला म्हणतो ती माझी आदिमाया लक्ष्मी. किती पावित्र्य आहे ही आमच्या भागवत कथाकारांनी डोळ्यासमोर ठेवायचे. आणि हे चिंतन समाजात अंतःकरण वृत्तीत कसं रुजेल याच्यासाठी महत्व आहे. ते कथा आम्हाला सगळ्याला सांगता येतात, आम्हालाही करता येत, पण त्यामधलं असणारं जे बारीक सूक्ष्म चिंतन आहे ते विशेष महत्वाचं. यांनी सगळं केलं. भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही हा नियम. डोळे बंद केलेत, सगळा प्रसाद काढून ठेवलाय, खीर पुरी केलेली. आणि माझ्या भगवंताला, माझ्या लालाला खीर फार आवडते. तशावरती त्यांनी डोळे बंद केले आणि ओम नमो नारायण, माझ्या नारायणाचं चिंतन सुरू केलं. नारायणाचं चिंतन सुरू केल्यावर हा लाला आता आपल्याला बोलावल्यावर जायला हरकत आहे काही. गुरुदेव माझे नेहमी सांगितले न हृदय न कशात, विचारल्याशिवाय सांगू नका आणि बोलवल्याशिवाय जाऊ नका. त्यांनी विनंती केली, आपल्या आराधना करतायत, आपल्याला जाणं भाग आहे. माझा लाला दूर 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 करीत गेला आणि ते नैवेद्य डोळे उघडल्यानंतर 108 महिन्याची माळ जप करत होते. ओम नमो नारायण ओम नमो. ते काय नुसतं आमच्यासारखं वदनी कवळे घ्याता आणि 2 घास तर तोंडात चालूच येत तोपर्यंत. असला राडा नव्हता ते. हो, पाहतात तू हे सगळं फस्त झाले. आबा बाबा बाबा यशोदा. तिने पाहिलं अरे लाला ला ला ला. ते आता काय ते सगळं परत ते सगळं तिकडं त्यांच्याकडे दिलं. परत नदीवर यमुनामाईवर गेले, स्नान केलं, परत आले, तेवढा स्वयंपाक केला आणि पुन्हा दिले. पुन्हा बसल्यानंतर आईची नजर चुकवली. आताही परत बोलवले, आता जावं आणि जाऊन हात खिरीत घेऊन पुरी बुडवली तोंडात घालणार. माझ्या गर्ग म्हणून डोळे उघडले. भगवंता म्हणूनच अरे किती परीक्षा पाहता, आज मला या रूपात दर्शन. मी आता फार वृद्धापकाळात आहे, आता माझं काही दिवसच इथं राहणे, आता तुझं दर्शन. आणि मग कळला हा जगाचा मालक आहे म्हणून, की ज्याची योग्यता आहे. पहिल्या चरणाच्या ध्रुपदात वर्णन केली, गोपिकाशी कृपा करी. काय गोपिकावर कृपा केली? हे ज्या वेळेस मथुरेला गेले, अख्खं गोकुळ असेल, वृंदावन असेल, केवळ 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 लालाच्या चिंतनात मग्न होत. ही कृपा आहे त्याची. शब्द नंतर आहे पण कृपा अगोदर पोचते. शब्द पाठी अवतरे, कृपा अगोदर आहे. आपल्याला ऐकायचं ठरलं तर वेळ फार कमी हो, पण या ठिकाणी गुरुदेवांनी इतकं भांडार जबरदस्त दिलेलं सांगता येत. आमच्या त्रोटाकाचार्य नदीवरती आचार्यांनी संध्या केली, स्नान केले, ते पूजेचे भांडी धुतायत. आणि यज्ञवल्क्यादी मंडळी आश्रमात बसलेली, तिथं आमचे आचार्य गेले, परमपूज्य आद्य शंकराचार्य. आसनस्थ झाले. यज्ञवल्क्यादी मंडळीने सांगितलं गुरुदेव करा सुरू होता, आपला मांडुक्य उपनिषद पाठ चालू आहे. ते म्हणले आहो येऊन दे ना. म्हणजे त्रोटक, ज्याला सरळ बोलता येत ना, जो तोतरा बोलतो तो त्रोटक. ते म्हणले गुरुजी त्याला काय, राम हा शब्द चालवता येत नाही, राम हा शब्द संस्कृतमध्ये चालवता येत नाही, त्याला काय कळायचं येत.
त्याच क्षणाला माझ्या आचार्यांनी डोळे बंद केले आणि आठवण झाली त्याची. तिथून तो पळत आला की गुरुजींना माझी आठवण आली, म्हणून काहीतरी काम आहे माझं. पळत आला, उजव्या हातात गुरुजींची भांडी संधीची, उजव्या खांद्यावर गुरुजींची छाटी आहे, म्हणजे याला लंगोटी म्हणतो आपण, आणि डाव्या हातात स्वतःची लंगोटी घेऊन पळत आला. आल्या आल्या स्वतःची ते लंगोटी टाकून दिलीच, पण गुरुजीची छाटी झटकून टाकण्यासाठी भांडे खाली ठेवले. तितक्यात गुरुजींनी डोळे उघडले आणि सांगितलं, त्रोटका. तसंच ठेवलं आणि पळत जाऊन पायावरती नतमस्तक, साष्टांग हे करी दंडवत. बाकीचा विषयच नाही, कारण सर्वस्व तिथं अर्पण केलेले. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य. माऊली ज्ञानराजांची उभी माझी. आणि ज्यावेळेस सांगितलं, त्रोटका बस व्यासपीठावर, बाकीची मंडळी अशी कावरी बावरी झाली ना, हा काय काय यातून काय शिकायचं. गुरुजी स्वतः खाली बसले, की जे आज आदरणीय आमचे काका आमच्या समोर येत, आम्हाला भूषण वाटतं. त्यांच्या समोर आम्ही बसावं, त्यांच्या मुखात नाही हे ऐकावं. हे श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी, पण ते या प्रेमाने करतात. ज्या गुरुजींनी त्याच श्रद्धेने हे दिलं, तेच सांगितलं. माझं त्रोटकाने सगळ्यांचं पदवंदन केलं, गुरुदेवांच्या पायावर मतमस्तक ठेवलं, व्यासपीठाला वंदन केलं आणि बसले. मांडुक्य उपनिषदाचा पाठ एवढा अस्खलित दिला त्यांनी की आचार्य बोलतात का त्रोटक बोलतो हे कळेना. आणि मग यज्ञ वल्क्याने हात जोडले, गुरुजी चुकलं आमचं, कारण कृपादी शब्द नंतर आहेत. तसं माझ्या भगवान परमात्म्याने संपूर्ण गोपिकावर ही कृपा केलेली होती. सगळ्या गवळणी गोपी याच शब्दाचा अर्थ आहे. जिथं स्त्रीत्वाचा भाव शिल्लक नाही आणि जिथं पुरुषत्वाचा भाव शिल्लक नाही, त्याच क्षणाला रास लीलेचा आनंद आहे, तोपर्यंत नाही. विठाला विठाला आणि म्हणून पहिले चरण जे आमच्या जनाबाई महाराज म्हणतात, गोपिकाशी कृपा करी. जे पहिल्या चरणातला जो पूर्वार्ध आहे हा यशोदेचा रे. पण नुसता गोपिकेचा आणि यशोदेच्यावर थांबले नाही, यांनी काय केलंय ते ध्रुवपदात सांगितलं. शब्दाला वेणू, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे शब्द वापरलेत. दिखिला गे माये यमुनेचे तेरी हात खांदेवरी अधिकीच्या. वेणू वाजवितो हरी. हा जो वेणू आहे ही बासरी आहे.
जी बाजारात सुद्धा 5-4 रुपयाला मिळू शकते, पण ही माझ्या लालाला एवढी प्रिय का? तर ती तपश्चर्या आहे आणि तिच्या आतल्या सगळा भाग मोकळा आहे. एकही गाठ तिथं शिल्लक नाही. वकील साहेब लक्षात ठेवा, तिथं एकही गाठ शिल्लक नाही. सगळ्या गाठी तिने सोडून दिल्यात, फोडल्यात. आणि तुम्ही आम्ही तिला 7 छिद्र पाडलेत वर, तरी तिने तेवढे सहन केलेत. बंगली नाही म्हणून ती माझ्या लालाला प्रिय. हे तप आहे तिचं, ही साधना आहे तिची. हे भगवंताच्या शब्दात पाहायचं ठरलं तर 12व्या अध्यायात 12वा श्लोक आहे. श्रेय म्हणजे कष्ट. आला का विषय लागला? श्रेयो हि ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते. ध्यानात कर्म फल त्यागम, त्यागात शांती निरंतरम. कधी मधी नाही, निरंतर शांतीचा अधिकारी तो आहे. म्हणून ती निरंतर माझ्या लालाची प्रिय बनलेली. निरंतर, कधी मधी नव. आणि म्हणून सतत माझ्या लालाच्या हातात आहे, सतत माझ्या कन्हैयाच्या हातात आहे. ज्या क्षणाला ही बंधू तिथूनही पुढे निघतो आणि विनोद आवाज, सगळे गोपाळ, सगळ्या गोपी, सगळी गोधना ती निघली. आणि ज्या वेळेस पुढं सगळ्यांना वाटलं इंद्राची पूजा, त्या ठिकाणी ते गोवर्धन लीलेचा विषय आहे. माझ्या भगवंताने सांगितलं नाही, सगळी गोधन इथं चरतात ना, मान्य आहे ना? मग उपकार या गोवर्धन पर्वताचे आपल्यावर आहेत का इंद्राचे आहेत? आता लक्षात घ्या, थोडासा सूक्ष्मात घुसा. तुम्हा आम्हाला सुपीक बनवलंय गाडे बाबा, हा सरळ बसा. सुपीक बनवलंय कुणी? या प्रवरमय्याने. बरोबर आहे ना? मग पहिल्यांदा प्रवरेच्या कुशीत असणाऱ्यांनी प्रवरमयाची परिक्रमा करावं का बाहेर फिरावं? माझी एक प्रेमाची विनंती, प्रेमाचा विषय आहे. माझी नर्मदा माया पवित्र आहे. नर्मदा परिक्रमा सगळेच करतात, जरूर करा. करू नये या मताचं मी नाही, पण आपलीही विचार करा. जिने आपल्याला या दुष्काळातनं वाचवते, जिला आपल्याला माणसात बसवते. अरे आजही पाणी नसलं तर ते जीवन व्यर्थ आहे. घरात पाणी पाहिजे, शेतीत पाणी पाहिजे, दारात पाणी पाहिजे, देहात पाणी पाहिजे, आणि पाण्यादार जीवानी जगावं. विठाला तुकोबारायचा अभंग आहे, मी बोलत नाही. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. अखंड, ज्याच्या मुखात रामकृष्ण नारायण, ते जीवन सफल, ते जीवन सफल. किती बारीक विषय सांगावेत आम्हाला साधून. आणि मग ज्या क्षणाला हे निघालेत आणि ज्यावेळेस लालाची वासरी सुरू झाली, सगळ्यांना सांगितलं याची पूजा करायची. सगळेजण साहित्य घेऊन आलेले आहेत. तिथं बसली, यांच्या सांगण्याप्रमाणे म्हणले माझ्या गोवर्धन पर्वताला खूप भूक लागली आता. तेव्हा तुम्ही शांत, एवढं जेवढं आणलेलं साहित्य सगळं म्हणलं हा तो खायला लागला. आमच्यासारखे काही जे होते पोराबाळाची चिंता करणारे, त्यांनी काही टोकऱ्या उचलल्या आणि बाजूला नेऊन ठेवले. हा गोवर्धन महाराज एवढा मोठा होता, त्याने हात तिथोर लांबिले आणि ते टोकऱ्या ओढून घेतले. का तू म्हणले काय बाबा आहे? म्हणले हा असा माणूस असतो, असा असतो. मग म्हणले तुम्ही स्वतःजवळ काही ठेवू नका. अहो म्हणले पोराबाळ तो प्रसाद देत असतो, तो तुम्हाला उपाशी ठेवणार नाही, त्याच्यावर श्रद्धा हवी. काय घुसावं, किती किती बारीक घुसावं त्या. काय म्हणजे भगवान सुखदेवजीचे, भगवान वेदव्यासाचे किती उपकार आहेत. अरे जे 18 पुराणामध्ये महापुराण त्यांनी निर्माण करून ठेवलंय,
त्यामध्ये हे जे चिंतन आमच्या डोळ्यासमोर आणले, अरे ते जीवन सार्थक आहे की ज्याच्या जीवनात हे सातत्य आहे. हो, याच्यासाठीच अट्टहास करावा की जे तुकोबारांनी सांगितलं, शेवटचा दिस गोड व्हावा, बाकीचं काही नाही, तो आनंद. 11:30 वाजत आले ना, 12च्या आत जय विठ्ठल होईल, काळजी करू नका. विठाला विठाला विषय डोळ्यासमोर असा ठेवायचा, ज्या क्षणाला हे सगळं फस्त झालं आणि माझ्या भगवान परमात्मा तृप्त होऊन ढेकर दिला. मग सगळ्या पंक्ती बसवायला माझ्या लालाने लावलं. अरे म्हणलं काय खायचं, इथं काहीच नाही, पंक्ती प्रसाद देतो म्हणजे भगवान परमात्मा. सगळे तृप्त केले, सगळे तृप्त केले, काहीच कुणालाच काही अडचण येऊ दिली नाही, सगळे तृप्त. आणि मग ही बातमी आमच्या महर्षी नारदांनी तिथं जाऊन पोचवली. कुठं? इंद्रदेवाला. इंद्रदेवाचा कोप झाला. आणि मग आठवडाभर मेघराजा धो धो सगळे गोबालक गोवत्स सगळेच तिथं येत. तर माझ्या लालाने करंगळीवरती तो गोवर्धन पर्वत होत चालला. काय वेणू वाजवितो हरी, एका करंगळीवर दुसऱ्या हाताने वेणू चालू होता. लक्षात ठेवा, बंद नव्हता. ही लीला आहे त्याची, हे ऐश्वर्य माझ्या लालाचं, आणि हे चिंतन आहे त्याचं स्वतंत्र. म्हणून माझ्या जनाबाई महाराजांची जी आज गवळण माझ्या डोळ्यासमोर आली, सहजतेने किती विषयी त्यांनी सांगावेत. अरे गोकुळाचाही चिंतन स्वतंत्र केलंय. तुमच्या व्रजभूमीकडे जाता वेळेस वेणू जी लालाने वाजवली, ही जी लीला केली, तिचंही चिंतन स्वतंत्र केलंय. आणि गोकुळातलं ऐश्वर्य काय या लालाचं तेही पुढे सांगितलं. ज्या वेळेस आठवडाभर पाऊस पडतोय, शेवटी आमचे मेघराज थकले, इंद्रदेवाशी जाऊन बोलले, भगवान हम सर्व देव तिथं आले. आणि मग यांच्याकडे पाहिले, आपला बाप आहे आणि आपण आपल्या बापाचीच परीक्षा घ्यायला लागलो. ही परीक्षा होती. आणि मग त्या सगळ्यांना सुद्धा यांनी सहाय्य केले. ध्रुवपदाच्या उत्तरात वेणू वाजवितो हरी, वेणू वेणू हरी, वेणू वाजवितो हरी, वेणू वाजवितो सगळ्यांनी माझ्या भगवान परमात्म्याच्या त्या ऐश्वर्यावर विमानातनं पुष्पवृष्टी केली. माझ्या लालाचा जय जयकार केला, कन्हैयाचा जय जयकार केला. आणि तिथनं पुढं ही जी घुसले, आता रासलीलाचा पुढं प्रसंग मी तो सांगून वेळ घालवत नाही. डायरेक्ट पुढेच भूमीत पुढं गेली, वृंदावनात गेली. आणि वृंदावनात या सगळ्यांनी पाहिलं, गाया पुढं पळतात आणि हा पाठीमागं पळतोय. हे शेवटचं चरण ठोब्बार